काही मोठे बचत गट काम करतात पुण्यामध्ये, ज्या मोठ्या संस्था आहेत बचत गटांना रन करतात सिटी बेस. इकडचं गावकडचा विषय नाही, सिटी बेस. पुणा मुंबई जो हे मेट्रो सिटी आहे त्या मेट्रो सिटीला काही बचत गट काम करतात, काही अशा संस्था काम करतात ज्या ऑर्गॅनिकवर भर घालतात आणि हेल्थवर भर घालतात. अशा संस्थांशी जर कनेक्ट झाला तर हा आंबा लवकर जाऊ शकतो. थोडक्यात एक मुद्दा सांगू का, यांचा मुद्दा काय आहे की जी लोक एकदम ह्या फूड कल्चरमध्ये मला ऑर्गॅनिक प्रमोट करतात त्यांच्यावर आपलं कनेक्ट जर वाढवलं की आम्ही अवेलेबल करून देऊ तुम्हाला हवी. माझं एवढीच विनंती तुम्हाला की तुम्ही आम्हाला असं द्या. आमच्याकडे शेतकरी पण आहेत. मी तुम्हाला अशा काही बचत गटाच्या ज्या महिला आहेत ज्यांच्या संस्था चालवतात त्या संस्थांची नावं देते. हा बस बस तेवढं द्या मग. त्या संस्था तुमच्याशी ह्या गोष्टीवर कामं करू शकतील. बरोबर. गेले 25 वर्ष वाशी नवी मुंबईमध्ये वास्तव्याला आहे आणि फ्रूट मार्केटच्या बाजूलाच माझं ऑफिस आहे, बाजूच्या बिल्डिंगमध्ये वास्तव्य आहे. तर आपलं माझा बिझनेस आहे. तर आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्याला जर एक 4-5 जणांचा ग्रुप करून एखाद्या चांगल्या सोसायटीमध्ये कुठे आंबा विक्री करायची इच्छा असेल तर आपल्या हापूसपुरतं टेम्पररी आपण त्यांना जागा देऊ शकतो. प्रत्येक मोठमोठ्या सोसायटी ज्या आहेत तुमच्या गेटवर म्हणा कुठे अशी सोय करू शकतो आपण. कोणाला तसं काय प्रत्येक ग्रुपने असावं, व्यक्तिगत एका दुसऱ्याला नाही आवडत. अजून एक विषय होता, शिवनेरी हापूस हे जे नाव आहे ते इंग्लिशमध्ये वापरलं जातं की मराठीत वापरलं जातं? आता ऑल विषय चालला. दोन्ही म्हणजे शिवनेरी SHINEVRI शिवनेरी हापूस आणि मराठीत शिवनेरी हापूस दोन्हीच वापरतात. जर शिवनेरी हापूस इंग्लिशमध्ये वापरणार असेल तर एक आर वाढवा. ठीक आहे. तुमच्या याच्यावर विश्वास असला तर त्यांनी वाढवावा ज्या शेतकऱ्यांना, ज्यांचा नाही त्यांनी आपलं साधं शिवनेरी ठेवावं. तर माझं एक असं मत आहे की जो आपला शिवनेरी हापूस आहे त्याचं म्हणजे RNA टेस्ट होऊन ते सर्टिफिकेट आपल्या जवळ असलं तर म्हणजे या गोष्टीला या ताई जे म्हटलं येतला डॉक्टर साहेबांना माहिती त्याचं हे पण तर ते आपल्या येतलं त्याच्यामध्ये प्रोटीन किती आहे, तुमचं फायबर किती आहे हे जर आपल्याला असेल तर आपल्याला याच्यात अजून पुढे जाता येईल असं मला वाटतं. बघा आपल्या KVKने त्याच्यावर खूप चांगलं काम केलेलं आहे आणि KVKकडे ही सगळी माहिती अवेलेबल आहे. ज्यावेळी आपण सिरियसली उत्पादक म्हणून मार्केटिंग आधी बँगलोरला जाईपर्यंत तो जो कोण कस्टमर असेल तो तर आपल्याकडे योगायोगाने 2 मोठे हायवे. आपण जर ह्या हायवेचा वापर ह्या सगळ्या गोष्टीसाठी करू शकलो, हा एक ॲडिशनचा मुद्दा अजून, किंवा पर्यटनासाठी लोक स्पेशली येतात ठीक आहे, परंतु हायवेला जातो म्हणजे मी काय विचार करतोय की मार्केटिंगचा विचार जर केला ना तर बा आपण क्रॉपड मार्केटला माल नेणार आहे किंवा अजून तिकडे नेणार आहे तर आपला ट्रान्सपोर्ट खर्च आणि ह्या सगळ्याचा तर आपल्याच तालुक्यामध्ये जर आपल्या मालाला जर मिळालं तर ते जास्तीचे 2 पैसे आपल्याला राहतील. या 2 हायवेचं पण आपण जर समजा बघा आता तुमचा मुद्दा बरोबर. मी उदाहरण सांगतो, आमच्याकडं आता रवी असेल, रवीच्या तर घरचे आंबे त्यामुळे जरा काय 2-4 हजार रुपये डझन मिळत असतात, सोडून द्या. पण बाकीचे जे सगळे उत्पादक आहे यांना आज भाव आहे चांगल्या आंब्याला 300-400 रुपये डझन आणि खाली मग 250 पर्यंत. त्याच्याऐवजी हा मुद्दा एकदम बरोबर आहे. हायवेला जाऊन बसलं आणि जर स्वतःचे हापूस विकले, आमचा अनुभव आहे, आम्ही स्वतः हायवेला गाडी लावतो तर खूप पैसे मिळतात आणि हळूहळू आपल्या शेतकऱ्यांनी जर ही सुरुवात केली, नुसते 2 हायवे कशाला, आपल्याला योगायोगाने ही सगळी तीर्थक्षेत्र आहेत ना, तुम्ही म्हणले तर नको तेवढे पर्यटक आहेत. म्हणजे नुसतं कुठल्या रस्त्याच्या कडेला बसले ना तर आपण तरी होईल, याचा शेतकऱ्यांनी आपल्याला लक्षात घ्या की ह्या पद्धतीने आपल्याला जायला लागेल प्रत्येकाला. याच्यामध्ये एक काय होतं की तो हायवे आळे फाट्याला क्रॉस होतो, तिथं एखादा हाफ केलं आपण, एखादं एक पर्टिक्युलर जागा शोधतो, करूयात आपण तसं नियोजन. जेवढे रिसॉर्ट आहे तेवढ्यांची यादी जरी आपण सगळ्यांना मिळवली आणि उदाहरणार्थ तुम्ही आहे आगवणे त्यांचा ब्रँड जर त्यांनी 15 याला दिलं तर माझे आंबे चालू आले, मी महिनाभर तुम्हाला आंबे देऊ शकतो, तुम्ही सांगा. तर त्या रिसॉर्टवाल्याने सांगितलं मला 5 डझन तुम्ही आंबे पोस्ट कराल का. जर आपल्याला 1,500 बॉक्सनी जर पोस्ट करून मिळत असतील तर ते त्याचा सुद्धा आपल्याला वापर चांगला होतो. बघा आपल्याला म्हणून म्हणतो आपली ही आजची सभा आहे. पहिली गोष्ट म्हणजे मीडियामध्ये प्रसिद्धी आणि दुसरं आपल्याला पुढच्या वर्षीच्यासाठी रजिस्ट्रेशन करून नियोजन करणे. कारण नुसतं GI मिळाल्यामुळं काही होणार नाही, आपल्याला प्रयत्न करायला लागतील. या मंडळींनी दिलेले सजेशन चांगली आहेत
ह्या सोपे आहेत. तू म्हणा जसं प्रत्येकजण जर रिसॉर्टला जाऊन माहिती दिली तरी होऊन जाईल. मुद्दे बरोबर आहेत. मार्केटिंग कसं असं याचा एक मी नमुना सांगतो. कमळू पोकळा म्हणून आमचा मित्र आहे, खरमणे सरांना माहिती, आणि त्याचा बंधू एक कमा पोकळा आहे. तो करवंदे विकतो आणि तो राहतो बेलपाड्याला. इथून साधारणपणे 60 ते 70 किलोमीटर आहे. तो 20 रुपयाला एक पुडी विकतो. तर त्याला इथं CNG पंप आहे बंड्या सर्व्हिस स्टेशनला. मी त्याला तिथं इंट्रोड्यूस करून दिलं, त्याने विकलं. त्यांनी दिवसाला 300 पुड्या विकल्या. 300 गुणिले 20 करा, 6,000चा त्यांनी बिझनेस केला आणि 6,000 फक्त त्याला 2,000 रुपये खर्च आला. 4,000 पर डे प्रॉफिट कमवलं. इथं करवंद विकून तर दिवसाला 4,000 कमवू शकतो, तर आपण आंबे विकून किती कमवू शकतो? बरोबर. आता मी दुसरा माझा मुद्दा राहिला, जसं खरमाळे सरांच्या आपल्या मेजर साहेबांना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही 2 गोष्टी आहेत. प्रोफेशनली तुम्हाला तुम्ही तयार करून द्या, आम्हाला आनंदच आहे. नसेल तर आमच्याकडे आम्ही शेतकरी मंडळी तयार करू, आम्ही तुमचे कामगार म्हणून मोफत तयार करून देऊ, ते तरी लावा. म्हणजे आपण ह्या पद्धतीने असोसिएशन करून ठेवू की बाबा तुमच्याकडं आमच्याकडून शिवनेरी हापूस आम्ही तयार करून देतो. काही ना काही मटेरियल तुमच्या मार्फत तुमचे फॉलोअर्स एवढे हजारोच्या संख्येने आहेत. ह्या पद्धतीने जर केलं ना तर मला वाटतं इमिजिएट आउटपुट मिळत जातील. आणि जसं आता मी तुम्हाला ऐकवलं ह्या छोट्या छोट्या क्लिप, अशा आमच्या काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सनी ह्या तयार केलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढं आम्ही तुम्हाला इनपुट देऊ शकतो. तुमच्याकडून फिरवल्या ना तर हळूहळू बघा. परत एक सांगतो मी तुम्हाला, कुठल्याही रिसॉर्टवाल्यांनी व्यक्तिगत बिझनेससाठी एवढा प्रयत्न केला नाही जेवढा तुम्ही सगळ्या मंडळींनी कलेक्टिव्ह. कारण याच्यात मी पण पार्ट आहे. म्हणजे ज्या वेळेला MTDCचे पर्यटक महोत्सव 7-8 वर्षांपूर्वी मी सुरू केले तर डोक्यात येत होतं. इव्हन तुम्ही सगळे मंडळी लक्षात ठेवा की आपल्याकडं 19 फेब्रुवारीला आपण जशी शिवजयंती करतो, तिथून मला आठवतं त्यावेळेला आम्ही प्रत्येक शनिवार रविवार पर्यटक महोत्सव ठेवले होते, ते जूनपर्यंत. ह्या काळात जर पर्यटन महोत्सव सुरू राहिले तर 100% आता तर ऑलरेडी फुल झालेला आहे. वाटेल तेवढं होऊ शकतं. तुमच्या याच्यात फक्त शिवनेरी हापूस जर ॲड केला यासोबतच तर मासवडी शेंगुळी फेमस व्हायला लागले तुमच्यामुळे. तर हे शिवनेरी हापूस तर क्वालिटीला काही लिमिटच नाही आहे त्याला. माझा एक अनुभव आहे 2015चा नाणेगावचा. त्यामुळं त्या परिसरामध्ये फार सारी जांभळं तिथे होती आणि ती जांभळं अशीच व्हायला. तिथल्या एका मुलाला म्हटलं तू जांभळं घेऊन बस, रस्त्यावर बस. आपला रस्ता हा चालू म्हणलं, पर्यटक येतात जातात, जास्त करून शनिवार यांनी राहिले. तर पर्यटक यायला लागले का मी त्याच्याकडून जांभळं घ्यायचं आणि फार सुंदर जांभळे म्हणायचं, निघून जायचं. ती लोक यायची, थांबायची, त्याच्याकडून जांभळं घ्यायची. त्याच्या वडिलांनी त्याला जांभळाच्या पाट्या शनिवार रविवारी दिले. 1 महिन्यामध्ये त्याने 15,000 रुपये जांभळ उत्साह म्हणून. म्हणजे आपण काय करतो, मी आता त्यांना सांगितले आपल्याकडे जांबुट्या फार आहे आणि आपण त्याचा ह्या अशाच जाते सगळ्या वड्याने वाहून जातात. म्हणलं तुमच्या जांभळाच्या बियांपेक्षा जांबुट्या जर विकल्या तर तुमच्या शुगरवर किती मोठं काम आहे, तर त्याची पावडर बनते. तर ह्या म्हणजे त्यांना मी हे सांगत होते की तुमच्याकडं जसं हिरडा आहे, हिरड्यापेक्षा जास्त माल जांबुट्या सापडतो. पण ही मार्केटिंग आपल्याकडे होत नाही. मेन प्रॉब्लेम हा झाला. आणि ही मार्केटिंग जर एकदा व्हायला लागलं, जसं तर आपलं शिवनेरी हापूस आंब्याचं रील जर एखादी बनवली, त्या रीलला जर व्हाईस की एखादं गाणं जर द्यायचं म्युझिक, तर ती जेव्हा हापूस आंब्याचं गाणंच भेटतंय का? आता मी देतो तुम्हाला करून पाहिजे तेवढी. तिच्यावरून यायला पाहिजे. रिटायर माणूस आहे. रील जागेवर बनवताना डायरेक्ट यायला पाहिजे. त्या डायरेक्ट तुमचं जर घ्यायचं म्हटलं याच्यावरून कशावरून व्हॉइस मध्ये नाही, तुमच्याकडून जर घ्यायचं म्हणलं तर त्याला स्ट्राईक पडणार. कोणला घेणार? कॉपीराईट येणार. मेन प्रॉब्लेम तिथं आहे. ही गाणी जर डायरेक्ट जर झाली तर मला ती सारखी आपल्याला शिवनेरी हापूस पण ज्याचा कॉपीराईट आहे समजा माझाच आहे, मी देऊन टाकलं तर काय प्रॉब्लेम? एक्सक्लुजन देते. नाही पण ते येत नाही तिच्यामध्ये. आता तुम्ही सर्च करा, मला माहित नाही. मला सर्च करा, येत नाही. नानांना पाहिलेलं आहे. तर असं हे कुटुंब आणि नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग विनायक शेठचा असतो. आणि आमचे ढोबळे बंधू देखील खूप चांगल्या पद्धतीने समाजामध्ये काम करतात. आमचे राजू शेठ असतील, मिलिंद शेठ असतील, दीपक शेठ असतील. दीपक शेठला आता पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि अशा पद्धतीनं ढोबळे कुटुंबाचं काम निश्चितपणे चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि तुम्हा सर्वांच्या मदतीने आपण निश्चितपणे या जुन्नर तालुक्यामध्ये चांगलं काहीतरी घडूया. पुन्हा एकदा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आता जो अल्पोपार आहे त्याचा प्रत्येकाने आस्वाद घ्यावा हे मी विनायक शेठतर्फे सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
एम्ब्लेम त्यांनी तयार केलाय गायकवाड सरांनी KVK मार्फत, तेवढं दाखवायचं झालं. मगाशी शांताराम सरांनी मुद्दा मांडला की त्याची एक टॅगलाईन असावी आणि त्याचा एक लोगो असावा. तर कृषी विज्ञान केंद्राने जे प्रपोजल आपण सबमिट केलेलं आहे आणि त्या प्रपोजलला आपण एक लोगो पण सबमिट केलेला आहे. तर माझ्या समोर जे आहे तर तो लोगो आहे आणि या लोगोची एक 2-3 वैशिष्ट्य पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या हापूसचा आकार त्या लोगोच्या आंब्याला दिलेला आहे. त्याचबरोबर त्याचं कलर कॉम्बिनेशन आपल्या हापूसला अतिशय चांगल्या पद्धतीने मॅच व्हावं हा उद्देश आहे. शिवजन्मभूमीतला आंबा आहे म्हणून आपल्या शिवजन्माचं जे वरची सगळी डिझाईन आहे ते शिवजन्मभूमीची घेण्यात आलेली आहे. महाराजांच्या राजमुद्रेचा आकार घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर वरची जर तुम्ही पानं पाहिली तर अतिशय लश ग्रीन म्हणजे ते एनर्जीचं प्रतीक आहे. आणि अशा या सर्व लोगोचं संपूर्ण टीमने अतिशय सुंदर डिझाईन केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर सदियो का स्वाद, सदिया म्हणजे टेस्ट ऑफ ट्रॅडिशन, अशा पद्धतीचं त्याचं आपण जे घोषवाक्य आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे. मॅडम मगाशी जसं म्हटलं की ते इंग्लिश की मराठी, तर आपण हापूस हा शब्द इंग्लिशमध्ये सुद्धा HAPUS सरांनी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने वापरतोय आणि शिवनेरी हा शब्दही तसाच वापरतो आहे. तर अशा पद्धतीचा हा लोगो ऑलरेडी आपण प्रपोजलमध्ये दिलेला आहे. काम अंतिम टप्प्यामध्ये असल्यामुळे आपण अजून पब्लिक केलं नव्हतं, परंतु हा लोगो आपण सर्व पब्लिसिटी इव्हेंट्समध्ये त्याचबरोबर सर्व बॉक्स आणि मार्केटिंग इव्हेंट्समध्येही सुद्धा वापरू शकतो आणि हा लोगो या ठिकाणी आपण प्रदर्शित करीत आहोत. आपण यापूर्वीही मला वाटतं अजितदादांच्या हस्ते या लोगोचं अनावरणही यापूर्वी केलेलं आहे. धन्यवाद. उभं राहूया मध्यभागी. सर्वांनी पलीकडनं या सर्वांनी. अशा लागी 33 फुटावर करा केले आणि 3 कोया लावल्या साहेब, 3 कोया लावल्या. तर ते पुण्याचे साहेब आले, अरे आमच्या पद्धतीने करायचं आहे, आमचं कलम लावायचं. म्हटलं नाही केलं. तर कशा करता म्हणलं, एक उंदराने खाल्ला, एक असा वाया गेला, एक तर राहील. तर म्हटलं ठीक आहे. मग मी कलम केली केशरची विशेष आणि त्या केशरला फार मोठी गोडी आली, तुम्ही चाकलीच असेल. तर त्या तिन्ही कलम जगले आणि ते 33 फुटाची यांच्याबरोबरची लागवड, पुतण्या माग यांच्याबरोबरची लागवड आणि हे 20 फुटावर, माझी 33 फुटावर. पण दोन्ही फांद्या दरवर्षी कापावं आणि मग हंडे म्हणून आहे उमरचा. मी मुसलमानाला बाद देतो 6 लाखाला, तर तो हंडे म्हणून त्याला देतो. हंड्यांचं तिथं शहा म्हणून माणूस आला, तो म्हणला अरे हंडे ये किसका कहाँ से आए, जुन्नर से, खोलो उसको. केशाची पेटी खोलली, खाता केली. लोक एप्रिल मे मध्ये देखील बेचव आंबे खाऊन कंटाळलेले असतात. बरेच जण म्हणतात की डायबिटिकवाले आंबे आहेत की काय. याच्यातून मुक्तता पाहिजे असेल तर तुम्ही शिवनेरी हापूस खा. एकही आंबा तुम्हाला बेचव लागणार नाही, कारण निसर्गात जी उन्हामुळे पक्वता येते ती पक्वता मिळून जून महिन्याच्या सुरुवातीला पक्व होणारा आंबा आहे. कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, 100% चांगला लागणार. 15 मेच्या नंतरचं थोडंसं सांगा प्लीज. हा आंबा जून ठीक आहे, जूनला आहे. 15 मे ते मी आपलं असंच तयार केलं. बरं 15 मे बोलतो, हरकत नाही. चला घ्या. बघा, निसर्गतः हा आंबा हा सूर्यप्रकाश मिळाला आणि उन्हामुळे जर तो पक्व झाला तरच गोड लागतो. तुम्ही जर बेचव आंबे खाऊन कंटाळले असाल तर 15 मे पासून किंवा 1 जून पासून तर मोठ्या प्रमाणात शिवनेरी हापूस मिळेल. भरपूर खा. शिवनेरी हापूस तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. खूप गोड असतो आणि प्रचंड सुगंध असतो. थँक्यू.